दिवसभरातली आणखी एक अतिशय महत्त्वाची दुसरी चर्चेत असलेली बातमी ती म्हणजे महिला आरक्षण विधेयकासंदर्भातली। या महिला आरक्षण विधेयकाला लोकसभेत विरोधकांनी साथ दिली नाही, ते नामंजूर झालं आणि इथे राज्यामध्ये याच महिला आरक्षणावरनं विधेयकावरनं जोरदार राजकारण सुरू झालंय। निमित्त विधेयकाचं आणि राजकारण दर्जाचं असंच काहीसं चित्र पाहायला मिळतं आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमधलं राजकारण हे असं स्केलचं किंवा दर्जाचं राजकारण बनलंय एकमेकांच्या विधानामुळे। महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना या विधेयकावरनं चर्चेचं खुलं आव्हान दिलं, मात्र याचवरून आता जोरदार राजकारण पाहायला मिळतंय। माझ्या स्तरावरच्या कोणत्याही नेत्यानं चर्चा करण्यासाठी यावं असं ओपन चॅलेंज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आणि मग याच स्तरावरनं किंवा दर्जावरनं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान पाहायला मिळतंय। तुमच्या पक्षाला दर्जा उरलायच कुठे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरती आणि भाजपवरती तिखट शब्दात प्रहार केला। तर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी उत्तर देताना तुमचा स्तर नेमका कोणता हे आधी सांगा असं म्हणत मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे डिवचलं। त्यामुळे राजकीय दर्जावरनं सुरू झालेलं हे राजकारण नेमकं कोणत्या स्तराला जाऊन पोहोचतंय हे पाहावं लागेल। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे, ते रवीश कुमार यांच्या त्या एपिसोडमध्ये बघा। आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे। पातळीचा इकडे प्रश्न नाही आहे, पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।